विक्रांत पाटील आला पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी. सलामीची जोडी प्रणित जंगम आणि त्याच्या साथीला तो ऋषी शेंडे. 4 ओव्हरची मॅच लावते सुरुवात. यष्टांच्या मागे टीमचा कॅप्टन संदेश. पहिलं षटक विक्रांत नारायण पाटील. हो, पहिला चेंडू नो बॉल. झेल घेतले परंतु फलंदाज बाद नसेल. 1+1 आणि खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. नो बॉल +2 अशा 2 धावा, एकूण 3 धावा या चेंडूवरती. धावसंख्येचा श्री गणेश झाला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खरं तर हातातून चेंडू निसटला. बॉलिंग करताना तुम्ही वॉर्मअप करायला हवा. 2-3 चेंडू फेकले पाहिजे. तुमच्या बाजूला काही खेळाडू उपस्थित असतील त्यांच्याकडे, म्हणजे बरोबर बॉल पडतो. पहिला चेंडू अगदी वेस्ट साईडचा नो बॉल टाकला. आता फ्री हिटची संधी असेल ते प्रणित जंगमकडे. धावा झाल्यात त्या 3. एक खोपोली नगर परिषदेतील संघ आहे आणि एक सासगाव पंचायत पंचकृषी मधील. फुल टॉस. फ्रीटच्या बॉलवरती लॉंग ऑफला प्रणित जंगमचा षटकार. धन्यवाद. तर या षटकाराने धावा झाल्या त्या 9. जामरूक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा शिल्पाताई प्रशांतजी खांडेकर यांच्या नावाला अधोरेखित करणारी स्पर्धा सरपंच चषक. संदेश पाटील विकेट किपर होता, आता मिडॉनला आलाय विक्रांतला कानमंत्र देण्यासाठी. प्रणित समोर आहे त्याच्या विक्रांतच्या. हो, वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. गणेश नाना पा, मी जेव्हा या विक्रांतच्या वयाचा होतो तेव्हाही गणेश नाना खेळत होते. आज मी समालोचन कक्षात आहे. नवीन पिढी चिंचवली गोयेची खेळते मैदानात, तरी गणेश नाना मैदानात आहेत. मला असं वाटते 3 पिढी समवेत गणेश नाना पाटील चिंचवली गोयेचं प्रतिनिधित्व करतायत. आडवा बॅटने प्रणित जंगमचा मुळगावचा तडाखा. षटकार, सिक्सर. मधून आज षटकार, 6 धावा. ड्राईव्ह केला बॉल. लॉंग ऑफच्या अगदी बाजूने बॉल काढला प्रणितने. नेत्र दीपक चौकार प्रणित जंगमच्या बॅटमधून. 19 धावा धाव फलकावर. प्रशांत खांडेकर यांच्या वतीने 1000. परंतु एक कॅच नानांची मला अजूनही आठवते, सावरोलीच्या मैदानावरची. काय ती कॅच होती, एका हाताने. पण मी जरी असतो तरी पण मी म्हटलं असतं सोडून देतो, मरू दे कॅच. ती डाईव्ह मारून ती कॅच घेतली होती. या वयात खरोखरच विशेष कौतुक करायला पाहिजे जे सध्या अध्यक्ष आहेत खालापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय भाई शिंदे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. शिवसेनेचं या पंचायत समितीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबरीने निखिलजी पाटील. हो, चांगला बॉल. या टप्प्यावरती बॉलिंग करायला पाहिजे. नारायण पाटील यांचे चिरंजीव विक्रांत. डॉट बॉल. धावा दिल्यात परंतु यंगस्टर आहे, घडतोय, तयार होतोय, पुढे तयार होईल. चेक बघा, ज्यांनी ज्यांनी रस्त्यावरती गाडी पार्क केली ना, स्टेजच्या मागे भरपूर जागा आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करा. कारण थोड्याच वेळात दमदार आमदार महेंद्रजी थोरवे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. सो प्लीज ज्यांनी ज्यांनी रस्त्यावरती गाडी पार्क केले, प्लीज आपण स्टेजच्या मागे या ना.
अरे आपल्यात एकरात कार्यक्रम आहे, स्क्वेअर फुटावरती काम नाहीये. भली मोठी पार्किंग आहे मागे. गाड्या रस्त्यांवरती कृपया करून पार्क करू नका. स्टेजच्या मागे खूप मोठी पार्किंग ठेवले प्रशांत दादाने, तिथे येऊन गाड्या पार्क करा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 20. यस, निखिलजी पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. युवा सेना उपजिल्हा प्रमुख रायगड सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खरेवलीचे यांच्या वतीने युवा सेना चषकाचं आयोजन करण्यात आले. बहिरीनाथ व राधाकृष्ण मित्रमंडळ खरेवली आणि भव्य नाईटचे सामने आहेत. 19 मार्च ते 22 मार्च. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000, चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 प्रत्येकी. आणि खरेवलीचं मैदान असेल तर निखिलजी पाटील साहेबांची स्पर्धा येते युवा सेना चषक. तर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आमदार साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आजची शिवजयंती, आदरणीय प्रशांत दादांचा वाढदिवस, अहो भाग्य म्हणावं लागेल की 19 फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी या महाराष्ट्राने छत्रपती शासन अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज या मातीला दिले. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय रोहन ठोंबरे आलाय. ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू आणि गणेश नाना पाटील यांच्या हातातून चेंडू निसटला आणि शेवटी बॉल गेला सीमारेषा पार की नाही. चिंचवली गोहे संघ करतोय काय, बाउंड्री आहे की नाही ते तपासलं जाईल. आणि आमदार साहेबांची उपस्थिती, प्रणयजी लाले तुमचे 1000 रुपये. खाली आहे ना त्या स्क्रीनच्या. ऑनफिल्ड डिसिजन काय अंपायर? किती धावा? 2च. ओके. पंच जरा प्रेक्षकांना कोणाला तरी विचारा किंवा खेळाडू सुसंस्कृतपणा आणि सत्यपणा दाखवा. चौकार. ठीक आहे. मॅच थांबवा. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडकं व्यक्तिमत्व, धुरंधर आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये. कर्जत खालापूर मतदारसंघाच्या इतिहासातलं एक धुरंधर तर आज कर्जत खालापूर मतदारसंघाच्या इतिहासातलं एक धुरंधर व्यक्तिमत्व, ज्यांच्या बाबतीत बच्चा बच्चा जानता है उनका नाम और पूरा जिला रायगड जिल्हा उनका जानता है काम, असे दमदार व्यक्तिमत्व, त्यांनी केलेली विकासाची घौडदौड
जुन्या सर्व राज्यकर्त्यांना लाजवणारे आहे असं दमदार नेतृत्व कर्जत खालापूरचं सन्माननीय आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती प्रशांतजी खांडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि जामरुक नगरीमध्ये सरपंच चषकाच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. मॅच चालू करा. त्यांच्या समवेत खालापूर तालुका मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रवीणजी मोरे साहेब, आदरणीय युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवसेना युवा सेनेचे आदरणीय प्रसादजी थोरवे, त्याचबरोबरीने आदरणीय रोहितजी विचारे साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांच्यासमवेत इतरही मंडळी उपस्थित आहेत. खालापूर तालुका शिवसेना अध्यक्ष शिवसेना प्रमुख सन्माननीय संदेशजी पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. हे धुरंधर व्यक्तिमत्व आहे रायगड जिल्ह्यातील, दमदार असं नेता आहे कर्जत खालापूरचे आमदार आणि त्यांची उपस्थिती प्रशांतदादा खांडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. सर्वांचं स्वागत. मॅच चालू ठेवा. सामना चालू आहे जनमान चिंचवली गोहे आणि त्यांच्या विरोधात मात्र दोनात करतोय खोपोली नगर परिषदेतील मुळगाव हा संघ. 22 धावा झाल्यात. हो स्विच मारलाय. अशी काहीशी फटकेबाजी राजकारणात आमदार साहेब देखील करतात. समजत नाही कधी मारला उलटा चौकार. कार्य सम्राट आमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे. खरं तर कर्जत खालापूर विधानसभा म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित राजकारणाचा केंद्रबिंदू. प्रत्येक पक्षातील एक तरी बलाढ्य नेता योगायोगाने कर्जत मधलाच असतो आणि त्याचं नेतृत्व या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब. धावसंख्या ती 26, चौकाराने 26 धावा झाल्यात. पंचायत समिती खालापूरचे नवनिर्वाचित सदस्य भाई शिंदे देखील सामना पाहत आहेत. कडवट शिलेदार शिवसेनेचे. बॉल लॉंग ऑफला प्रणीतच्या बॅटमधून मुळगावचा षटकार. रक्षक दूरवरून येतोय. आकाश जास्त पुढे आला. नशिबाची साथ प्रणीतच्या बाजूने 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर आता जाऊन पोहोचलाय मुळगाव संघाचा 34 वरती 34. सन्माननीय संदेशजी पाटील खालापूर तालुका शिवसेना प्रमुख, जिल्हाध्यक्ष युवा सेनेचे प्रसादजी थोरवे, आदरणीय रोहितजी विचारे, सर्व मंडळी, निखिलजी पाटील, प्रवीणदादा मोरे. पुन्हा फटका फसलाय. आता आकाश मिस्टेक करत नाही. प्रणीत जंगम नगर परिषदेचं जे नगराध्यक्ष पद आहे ते मुळगाव गावातच आहे. आदरणीय कुलदीपजी शेंडे साहेब शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले खोपोली नगर परिषदेचे. खोपोलीचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर आमदार साहेबांची उपस्थिती. आज प्रशांतदादा खांडेकर, खरोखरच प्रशांतदादा तुमचं अहोभाग्य आहे की 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्याच दिवशी तुमचा वाढदिवस आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. छत्तीस धावा धावफलकावर. प्रणीतचा नुकताच विकेट गेलाय.
खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या अगदी बाजूने हा चेंडू काढला. फक्त एकच धाव. नवीन फलंदाज स्वरूप मैदानात दाखल झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. रोहन ठोंबरेचाही षटक समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 1-37. मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. दोन ओव्हर 37 धावा. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, तो देखील समोर. यावेळी मिस्टेक नाही, चांगला झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद होईल, तो स्वरूप. स्पर्धा चालू आहेत. सरपंच चषक शिल्पाताई प्रशांतजी खांडेकर जे या विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कार्याला अधोरेखित करणारी स्पर्धा. खरं तर आमदार साहेबांचं प्रेम क्रिकेटवरती देखील आहे, कबड्डीवरती देखील आहे, शिक्षणावरती देखील तेवढंच आहे. आवर्जून सांगतात आपल्या भाषणामध्ये, क्रिकेट खेळा, सर्व काही करा, जपा स्वतःला आणि त्याचबरोबर एक शिक्षणही घ्या, शिक्षणात देखील पुढे चला. हाच एक मौलिक संदेश. कारण दरवर्षी आमदार साहेबांच्या निमित्ताने कर्जत खालापूर तालुक्यातील 10वी मध्ये जे चांगल्या गुणांनी पास होतात, 12वी मध्ये चांगल्या गुणांनी पास होतात, अशा विद्यार्थ्यांनाही ते त्यांचा सन्मान करत असतात. आता 10वी आणि 12वीची परीक्षा चालू आहे, त्यांनाही शुभेच्छा आमदार साहेबांच्या वतीने. धावसंख्या झाल्या त्या 37. अशा अनेक उपक्रम आमदार साहेबांच्या वतीने या कर्जत खालापूर मतदारसंघात नेहमीच होत असतात. हे टप्पा मागे ठेवण्याचं सध्या काम करतोय गोलंदाज आकाश पाटील, जो तिसऱ्या षटकात आलाय. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 38 वरती. प्रणित जंगम बाद झाल्यानंतर हा संघ थोडा बॅकफुटला. मला अजूनही आठवते की गेल्या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्गांचा सन्मान देखील आमदार साहेबांचे करण्यात आला होता. सामाजिक क्षेत्रामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या महिलांनी अहोरात्र मेहनत करून प्रथित यश कमावलंय, अशा नवदुर्गांचाही सत्कार, कर्जत खालापूर तालुक्यातील अशा महिलांचा सत्कार आमदार साहेबांच्या वतीने करण्यात आला होता. असे अनेक उपक्रम, त्या उपक्रमांची आपण चर्चा करतोय. दरम्यान एक धाव घेतली, धावसंख्या झाली ते 39. मला असं वाटते थोड्याच काही दिवसांमध्ये मॅरेथॉनची देखील तयारी चालू आहे युवकांसाठी खास करून. बाकफुटला जाऊन हा फटका खेचलाय, कव्हर्स मधून बॉल काढलाय. नेत्रदीपक चौकार मुळगाव टीम साठी. या इनिंग नंतर सर्वच मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. गेल्या वर्षी प्रसाद दादा, तुम्हाला आवर्जून सांगतो, ISPLचे चेअरमॅन सूरजजी सामंत साहेब आले होते प्रवीण दादांच्या स्पर्धेमध्ये. जे ISPLचे चेअरमॅन आहेत, इंडियन स्टेट प्रीमियर लीग, जे ISPL मध्ये पॉशचे कार दिले, त्याची बेस्ट प्राइस 2.5 CR आहे. पहा टेनिस बॉल क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय. बॅकफुटला जाऊन दमदार फटका, बॉल सीमारेषा पार, कडक फटका, षटकार. सीमारेषा पार षटकार. क्रिकेटच्या बाबतीत चर्चा करत होतो. 4 ते 5 वर्षांपूर्वी कर्जत शहरामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं क्रीडा संकुल व्हायला पाहिजे आणि त्याच क्रीडा संकुलमध्ये आतापर्यंत 2 वेळा कर्जत प्रीमियर लीगचं देखील आयोजन करण्यात आलंय. ही दूरदृष्टी आमदार साहेबांची.
अशा अनेक कार्यक्रम, अशा अनेक उपक्रम आमदार साहेबांच्या वतीने नेहमी होत असतात. इथे चेंडू निर्धाव आलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 49 49. तर सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तो रॉयल हयात, रॉयल हॅट की हयात, रॉयल हयात यांच्या वतीने गॉगल आहे. क्या बात आहे. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 49 धावा. प्रवीण दादा आहेत सीमारेषेच्या बाहेर. गेल्या वर्षी प्रवीण दादांनी मला आठवते एक पारितोषिक लावलं होतं की 40 वर्षाच्या पुढचा कोण प्रेक्षक असेल त्यांच्या क्रीडांगणावर, त्याने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर त्यांच्या वतीने 25,000 होते डायरेक्ट. हे नशिबाची साथ. मी म्हटलं थोडं खाली ठेवा म्हणजे कॉमेंट्री बॉक्स सोडून मी खाली जातो. एक प्राईज अशा ठेवतात. खरं तरी सुरुवात कबड्डीपासून झाली. कबड्डीमध्ये देखील असे विशेष पारितोषिकं लावली जातात. कर्जत म्हटल्यानंतर कबड्डी, खालापूरमधील देखील बरेच संघ कबड्डीमध्ये खेळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 49 धावसंख्या धावफलकावरती. विकास कामांचा आराखडा यावरती जर का नजर टाकली तर भूतो न भविष्यती असा चेहरा मोहरा संपूर्ण कर्जत खालापूरचा कोणी बदलला असेल विकास निधी आणून तर ते आमदार साहेब आहेत. आणि आमदार साहेबांच्याच उपस्थितीमध्ये प्रशांतदादांचा वाढदिवस इथे साजरा करण्यात येईल. सध्या सामना चालू आहे चिंचवली गोहे आणि त्यांच्या विरोधात खेळतोय तो खोपोली नगर परिषदेतील मुळगाव हा संघ. एक सासगावच्या पंचक्रोशीतला आणि दुसरा खोपोली नगर परिषदेमधला. आणि नाही भाई शिंदे साहेब त्या पंचायत समितीतून, खानाव पंचायत समितीतून पंचायत समितीचे सदस्य झाले. शिवसेनेचं कडवं भगवं वादळ, परंतु त्या जिल्हा परिषदेमध्ये आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्याच रेश्माताई राजेश पाटील मात्र निवडून आल्या. कदाचित त्यांची उपस्थिती मला असं वाटतं उद्या या स्पर्धेच्या ठिकाणी लाभेल. हे आमदार साहेबांचं भगवं वादळ. धावसंख्या झाली 49. शेवटच्या षटक घेऊन आलाय तो संदेश पाटील. संदेश पाटील स्पिनवरती जास्त निर्भर आहे गतीपेक्षा टप्प्यावरती. खरं तर आपल्या बाबांपासून त्याने क्रिकेटचे धडे घेतले. तर रमेशजी पाटील एक काळचे जुने जाणते खतरनाक गोलंदाज याच गावचे, त्यांच्यापासूनच त्यांनी धडे घेतले. संदेश पाटील हो चांगल्या टप्प्यावरती बॉल आणि इथे यॉर्कर बॉल, फलंदाज बाद, त्रिफळाची. आमदार साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय प्रवीणदादा मोरे, प्रसादजी थोरवे, आदरणीय भाई शिंदे, आदरणीय संदेशजी पाटील, सन्माननीय रोहितजी विचारे, आदरणीय शशीदादा मोरे, निखिलजी पाटील, आदरणीय नाना देशमुख, आदरणीय भाऊजी सणस साहेब, सरपंच मानकेवली बाबू वाघमारे, रितेशजी जाधव, सदस्य पंचायत समिती नवनिर्वाचित तेही मंचावरती उपस्थित आहेत. राकेशजी पाटील, लवेशजी कर्णूक, सदस्य बीड खुर्द, गणेशजी मांडवकर, श्रीराम मांडवकर, राकेशजी सुगदरे, अमोलजी फावडे, निलेशजी महाडिक, अजितजी पाटील, राज साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधानजी दिसले पत्रकार आणि आकाशजी केदारी बीडचे सदस्य. आपलं सर्वांचं स्वागत आहे. संदेश पाटीलने दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतले. 49 झाल्यात. संदेश पाटील सहजासहजी तुम्हाला धावा देणार नाही हे खरं आहे. त्याच्या विरोधात सन्माननीय महेशजी आगिवले साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. मोठ्या संख्येने सर्व पाहुणे मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत प्रशांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. हो टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय. पाच संदेश पाटील तो विकेट किपरला सांगतोय की थांबू नको, मला पटापट ओव्हर कंप्लीट करायचे रवींद्र जडेजा सारखी. कारण आपल्याकडे लय असले की ती ओव्हर टाकून घ्यायच्या. आपला कार्यक्रम होत असेल तर थोडं थांबायचं. 49 खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु मारता आला नाही. स्पिन जास्त आहे संदेश पाटीलकडे. फक्त आता एकच धाव. मागच्या 4 चेंडूंमध्ये संदेश पाटीलने फक्त एकच दिले. 50 धावा झाल्यात. प्रणित जंगम जेव्हा खेळत होता असं वाटलं की सुसाट वेगाने गाडी धावते ती मुळगाव संघाची, परंतु या ओव्हरमध्ये संदेश पाटीलने 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले. मॅचमध्ये आणले चिंचवली गोहे संघाला. 50 धावा धाव फलकावरती. 15 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट 2 बॉल. स्ट्रायकिंग एंडला असेल आता सर्वेश. आक्रमण करावं लागेल किमान 60-62 पर्यंत. त्यासाठी 2 षटकार मारावे लागतील ते सर्वेशला संदेश पाटीलच्या विरोधात. हा वेगवान चेंडू. पेस व्हेरिएशनचा फंडा. थोडा नाराज आहे संदेश. थ्रोही थोडा चुकीचा झाला आणि आता 2 धावा.
दुहेरी धाव, 52 धावसंख्या, 52 लास्ट बॉल या इनिंगचा. यानंतरची लढत आहे खाणाव आणि त्यांच्या विरोधात ठाणे नावे. तर दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लास्ट बॉल, 52 धावा झाल्यात. सरपंच चषक जामरुक नगरीमध्ये आपण स्टेप आउट झाला. शेवटी ओळखलं की संदेश पाटीलच्या विरोधात आपण कसं आक्रमण करू शकतो. फुलटॉस बॉल वरती खेचला तो चौकार. धावा झाल्या. सन्मान आता आपण मुख्य मंचावरती करतोय. अशोक दादा. सन्माना अगोदर खरं तर आमदार साहेबांनी सांगितलंय की आज ज्यांचा वाढदिवस आहे प्रशांत दादा यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. मी प्रशांत दादांना विनंती करतोय की आपण मंचासमोर या. आदरणीय आमदार साहेबांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आदरणीय प्रशांत दादा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. येणारे जीवन आणखी सुखदायी असू दे, आरोग्यदायी असू दे, याच आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आणि आमदार साहेबांच्या वतीने हा प्रशांत दादा खांडेकर यांचा सन्मान देखील या मुख्य मंचावरती करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांचं. आमदार साहेबांच्या वतीने या लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबरीने प्रवीणदादा मोरे उपस्थित आहेत, भाई शिंदे उपस्थित आहेत, रोहितजी विचारे, प्रसादजी थोरवे, ही सर्व मंडळी आज प्रशांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर मासला थोडी सुरुवात करू नका. मी आता विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना आणि त्याचबरोबर सर्व आयोजकांना की आपल्या उपस्थितीमध्ये या आमदार साहेब आपलेच आहेत सर्वांचे. तर विनंती आहे सर्वांना की आपण मंचावरती या. प्रशांत दादा असा हिरा आहे आमदार साहेबांचा जो सर्वांना घेऊन चालतो, जो सर्वांना घेऊन चालतो तोच पुढे जातो. शेवटी जनसेवक कर्जत खालापूरचे या मंचावरती उपस्थित आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघाचे लाडके, लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ तुर्वे साहेबांचा सन्मान प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. ना मंजिल के आगे ना राहत के पीछे, ना मंजिल के आगे ना राहत के पीछे, बड़े बड़े बादशाह झुकते हैं इस नाम के पीछे, असे आदरणीय आमदार महेंद्र शेठ तुर्वे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब, तुमची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला लाभली. यानंतर खालापूर तालुका मंडल अध्यक्ष सन्माननीय खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य भाई शिंदे यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. प्रशांत दादा यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आदरणीय आमदार साहेबांचे निष्ठावंत शिलेदार, सच्चे आणि कडवट शिवसैनिक, ज्यांनी नुकताच खानाव पंचायत समितीवरती शिवसेनेचा भगवा फडकवलाय, भाई शिंदे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. यानंतर खालापूर तालुका मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रवीणदादा मोरे यांचाही सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. या सरपंच चषकाच्या निमित्ताने पंच एक 5 मिनिटं फक्त थांबा, कारण मी बोललो बॅटची कट लागली, उगाच त्रास नको. काही मॅचही महत्वाची आहे, सन्मानही तेवढेच महत्वाचे आहेत. आदरणीय प्रवीणदादा मोरे यांचा सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. रितेशजी जाधव जे विद्यमान पंचायत समितीचे सदस्य देखील झालेत, त्यांचंही स्वागत. तर रितेश जी जाधव
पंचायत समिती खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य रितेशजी जाधव यांचाही सन्मान मुख्य मंचावरती करण्यात येईल. आज सरपंच चषकाच्या निमित्ताने हा होणारा सन्मान आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व पाहुण्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. रितेशजी जाधव खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य. यानंतर युवा चेहरा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसादजी थोरवे यांनाही सन्मानित करण्यात येईल. मी प्रशांत दादांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करावा. युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रसादजी थोरवे दादांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय प्रसाददादा थोरवे ज्यांच्या वतीने येत्या काळात आता पुनश्च एकदा कर्जत प्रीमियर लीगचं देखील आयोजन पाहायला मिळणार आहे 27 तारखेपासून वरईच्या क्रीडा. कोणत्या पंचायत समिती गणात आहे, तो कोणत्या झेडपीच्या अगदी गटात आहे, तो कुठून आहे, तो कसं वोटिंग करणार आहे, तो कधी पोहोचणार आहे, सर्व काही ज्यांना माहिती आहे. आमदार साहेबांसाठी सर्वात महत्त्वाचं काम करणारे व्यक्तिमत्व रोहितजी विचारे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. ही सर्व युवा मंडळी प्रसाददादा असेल, संदेश पाटील, रोहित विचारे, निखिल पाटील देखील मंचावरती उपस्थित आहेत. एक मजबूत फळी युवकांची मात्र आमदार साहेबांनी बांधले. यानंतर आपण निखिलजी पाटील यांना देखील सन्मानित करणार आहोत. मॅच चालू करा आता, नो टेन्शन. निखिलजी पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येईल. निखिलजी पाटील यांचाही सन्मान होईल. शशीदादा मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शशीदादा मोरे यांचाही सन्मान होईल. मॅच चालू ठेवा. चिंचवली गोहे टीमची बॅटिंग आहे. हां, रोहित दादाने सोल्युशन काढलंय. हा, पंचायत समितीकडून जेडपीकडे जाऊ. तर निखिलजी पाटील यानंतर शशीदादा मोरे यांचा सन्मान होईल. मॅचला देखील सुरुवात झाली. याच गावचा आवाज मयूर कांबळे देखील जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता आकाशचा. सिंगल रन. संदेश पाटील त्याच्या साथीला आहे. शशी मोरे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर नाना देशमुख साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. नाना देशमुख साहेबांचाही सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. भाऊ सणस साहेब, आदरणीय भाऊ सणस साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भाऊ सणस साहेबांचाही सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सरपंच मानकिवलीचे बाबूदादा वाघमारे, शशी मोरे साहेबांचाही सन्मान इथे संपन्न झालाय. बाळू वाघमारे सरपंच मानकिवली यांचाही सन्मान मात्र होणार आहे. सरपंच साहेब मानकिवलीचे. हलक्या हाताने चेंडू इथे ढकललाय. फक्त एकच धाव. यानंतर राकेशजी पाटील, राकेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. राकेशजी पाटील साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल. लवेशजी कर्णुक साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. हा, योगेशजी आगिवले यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगला. फरार. चौकार. 4 धावा. चिंचवली गोळे टीमची धावसंख्या 6. टार्गेट 6 धावा झाल्यात. महेशजी आगिवले यांचा सन्मान. तांडेल घाई करू नका. समाधानजी दिसले पत्रकार. लवेशजी कर्णुक साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होईल. 6 धावा झाल्यात. एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करायचे तो चिंचवली गोहे संघाला. खरं तर चिंचवली गोहेचे अनेक जण सामने पाहत असतील. 6 धावा झाल्यात आणि त्यांच्या विरोधात येतो मुळगावचा हा संघ खोपोलीतला. पुन्हा बाउन्सर टाकलाय. पंच इथे नो बॉल घोषित करतायत. या अगोदरचाही बाउन्सर होता. नो बॉल घोषित केला पंचाने. शाखा प्रमुख गणेशजी मांडवकर साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. नो बॉल घोषित केलाय. DRS घेतलाय फिल्डिंग टीमने. ओके, तपासलं जाईल. संतोषजी देशमुख साहेबांचाही सन्मान मंचावरती आपण करणार आहोत.
प्रशांत दादांचा आज वाढदिवस आहे. आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभले. खालापूर पंचायत समितीचे दोन्ही नवनिर्वाचित सदस्य, एक एवढा अनुभव आहे, प्रचंड अनुभव शिवसेनेचा भाई शिंदे, तर दुसऱ्या ball. बाजूला रितेश जाधव. श्रीराम मांडवकर विभाग प्रमुख यांनाही सन्मानित करण्यात येईल. युवा फळी बद्दल मी चर्चा केली. प्रसादजी थोरवे, संदेशजी पाटील, रोहितजी विचारे, निखिल पाटील, एक मोठी फळी आहे युवा फळी. अजित पाटील, अक्षय दिसले यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. नो बॉल, फ्रीटचा चेंडू. हो, आकाश पाटीलचा फटका. जसा बॅटला बॉल लागला तसा संदेशने आवाज दिला, शाबास, षटकार. श्रीराम मांडवकर विभाग प्रमुख साहेबांचा इथे मात्र सन्मान होईल या मुख्य मंचावर. मान्यवर मंडळी उपस्थित आहे. इथे सामनाही चालू आहे. षटकार खेचलाय तो आकाशने. चिंचवली गोहे संघाची धाव संख्या मयूर 13 धावा. 13 धावा धाव फलकावर. अमोलजी फावडे साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. हो, पुन्हा बॉल मिड विकेटला खेचलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी एवढा घेतो चेंडू की बॉल सीमा पारच जातो. चौकार, 17 धावा. अजित पाटील साहेबांचाही सन्मान होणार आहे. अमोलजी फावडे साहेब, अजितजी पाटील साहेब, आकाश केदारी सदस्य बीड. मी आकाश केदारी यांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. 17 धावा धाव फलकावर. दरवर्षी त्यांची स्पर्धा येत असते आकाश केदारी यांची. रुपेशजी पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. रुपेशजी पाटील साहेबांचाही सन्मान आपण करणार आहोत. 17 धावा झाल्यात. आकाश पाटील चांगली बॅटिंग करतोय चिंचवली गोहे संघासाठी. स्लॅश करायचं होतं जोरात, फटका फसलाय, पॉइंटला बाद होईल तो. आकाश पाटील, पहिला धक्का चिंचवली गोहे संघाला. 17 वरती पहिला धक्का. अक्षयजी दिसले यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. आज प्रशांत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, या सरपंच चषकाच्या निमित्ताने आदरणीय प्रसादजी, निलेशजी महाडिक यांनाही सन्मानित आपण करतोय. अक्षय दिसले यांचाही सन्मान इथे संपन्न झालाय. निलेशजी महाडिक साहेबांचाही सन्मान मात्र या मुख्य मंचावरती संपन्न होईल. सहर्ष स्वागत. आमदार साहेबांची पाठराखण करणारे आमचे वाघमारे साहेब, तुमचंही स्वागत. आमदार साहेब कुठेही असू दे, त्यांच्या सावलीप्रमाणे ते नेहमी असतात. स्वागत आहे आपलं देखील. अरविंदजी काशीद यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. अरविंदजी काशीद साहेबांचा सन्मान प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते गावदेवी क्रिकेट संघ जामरूक, आई एकविरा क्रिकेट संघ व अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरूक यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. बळीरामजी मांडवकर साहेबांचा सन्मान या मंचावरती संपन्न होईल. मंगेशजी तांडेल डेकोरेटर्स, या तांडेल साहेब हे संपूर्ण जो काय उभारलाय तो मंगेश तांडेल यांनी उभारलाय. त्यांचा नयन कुठे? वेअर इज नयन? हा स्वतःच मंगेशजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नयन म्हणजे त्यांचा हुकमी एक काय? साहिल तांडेल, नयन तांडेल. सोमनाथ काशीद साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. या आपलंही स्वागत होईल. संदेश पाटीलचा फटका, ताकद आहे फटक्यावरती. लॉंग ऑफ सीमारेषा पार. चिंचवली गोहेसाठी हा षटकार. तर प्रणय लाले यांच्या वतीने संदेश पाटीलने जर का सलग 3 षटकार मारले तर त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. या षटकाराने दावा झाल्या त्या 23. दिनेशजी बडेकर साहेबांचाही सन्मान मात्र या मुख्य मंचावरती संपन्न होईल. राकेश सुगदरे साहेबांचाही सन्मान आपण करणार आहोत. खानावणी ठाणे नावे आपण टॉस बॉक्स मध्ये या. या ठाणे नावे आणि खाना टॉस साठी या मचिंद्र. क्या बात है. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात आणि ती आक्रमकता सिद्ध करत असताना संदेश पाटील बॅक टू बॅक 2 धमाके आणि या 2 सलग षटकाराने दावा झाल्यात 29. आता तिसरा आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक प्रणय लाले यांच्याकडून. महेशजी आगवले यांचाही सन्मान संपन्न होतोय.
29 झाल्यात. किती पाहिजेत मयूर? 15 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 28 ची गरज. चॉप करायचं होतं बॉलला, बॉल आलाय तो पॉइंटला. संदेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. सिंगल रन, सिंगलने धावा झाल्या. 28-28. मयूर कांबळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. सन्माननीय प्रवीणजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सासगाव आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सचिन प्रबळकर साहेब यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. त्याचबरोबरीने राजूदादा ढोकळे यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. आदरणीय सचिनजी प्रबळकर साहेबांचा सन्मान प्रशांतदादा यांना विनंती की आपण करावा. आणि राजूदादा ढोकळे यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मंगेशजी धामनसे, जोरदार अपील पंचांकडे केली. निलेश दिघे साहेब यांचाही सन्मान मात्र मंचावरती आपण करूया. प्रबळकर साहेबांचा सन्मान होईल. सर्व मान्यवर मंडळी, आमदार साहेबांच्या समवेत धामसे बंधू आपलंही स्वागत. अशोकजी कामेरे देखील उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करण्यात येईल. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. फक्त एकच धाव, एकेरी धाव. तांडेल एक्सपेरिमेंट करू नका. सर्व काही एकदम सुरळीत चालू आहे. पहा किती छान दिवस आहे आजचा. शिवजयंती, सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाचा उल्लेख. आणि आज या शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी जो वाढदिवस आहे, प्रशांतदादा खांडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत खालापूरचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती. प्रवीणजी मोरे साहेब, भाई शिंदे साहेब, त्याचबरोबरीने प्रसादजी थोरवे, संदेशजी पाटील, रोहितजी विचारे, ही सर्व मंडळी आज या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत त्या क्रीडा स्पर्धेचा. इक्वेशन जरा जाणून घेऊ. किती चेंडूंमध्ये धावा करायचे चिंचवली गोहे संघाला? 12 चेंडूमध्ये 26 ची गरज आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. प्रवीणजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. मला असं वाटतं येत्या 2, 3, 4, 5 एप्रिलला ISPLच्या धर्तीवरती मिनी ISPL नक्कीच पाहायला मिळेल प्रवीणदादा मोरे यांच्या वतीने. ज्या स्पर्धेमध्ये कर्जत खालापूरच्या टीमला वेगळं पारितोषिक, ओपन अपच्या टीम असतील त्यांना वेगळं पारितोषिक, आणि आय थिंक त्या स्पर्धेमध्ये जे चांगले खेळतील त्यांना ISPL मध्ये प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती नक्कीच मिळते. ऑन साइडला खेळायचं होतं, थोडा उशिराने चेंडू आला आणि ते संदेश पाटील बाद. सुंठे वाचून खोकला गेलाय, विना औषधाचा खोकला गायब. महत्वाची विकेट, संदेश पाटील बाद झालाय, रनआउट. तो टॉस जिंकलाय खानाऊ की ठाणे नावे. ठाणे नावेने अमोल तर रनआउट झालाय. आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडूंमध्ये धावा करायचे विजयासाठी चिंचवली गोहे संघाला. 26 धावा. तर खानावचे छगन पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. ते स्थायिक आहेत दुबईचे आणि गेल्या 6-7 वर्षांपासून ते दुबईत होते आणि ती शिवजयंती दरवर्षी ते दुबईत साजरी करतात. यंदाच्या वर्षी ते आता खानावमध्ये आलेत. तर छगनजी पाटील यांना विनंती की आपणही मंचावरती या. सामना अत्यंत अटीतटीचा चालू आहे. एक नगर परिषदेतील संघ तर दुसरा अगदी पंचायत समितीतील म्हणजे सासगाव पंचायतीमधील संघ चिंचवली गोहे. तर या मॅचचा आढावा कसा असेल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर कांबळे यांचा आवाज. जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सुंदर गोलंदाजी सुरू आहे ओमकारजी.
समीकरण आता बदलत आहे. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 10 आणि 26 धावसंख्येची गरज. छगनजी पाटील यांचं इथे आगमन होतंय. दुबईचे स्थायिक गेल्या 6-7 वर्षांमध्ये त्यांनी दुबई येथे शिवजयंती साजरी केली. आता आपल्या ते गावी आलेत खानावला. त्यांचं स्वागत आहे. आणि कुठेही स्पर्धा असू दे ते लाईव्ह पाहत असतात. खालापूरची असू दे, रायगडची असू दे, छगनजी पाटील साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आमदार साहेबांना त्यांना भेटायचं होतं. आवर्जून त्यांची भेट घेण्यासाठी ते इथे उपस्थित आले. चाहता वर्ग प्रचंड आहे आमदार फेअर साहेबांचा. डिलिव्हरी. तर प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण छगनजी पाटील साहेबांचा इथे सन्मान करतोय. भाईंच्या जवळचे आहेत. गौळवाडीच्या बाजूचंच गाव आहे खाणाव. स्वागत आहे आपलं. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया कारण मॅच अत्यंत अटीतटीची सध्या इथे चालू आहे. चिंचवली गोहे आणि त्यांच्या विरोधात मुळगाव. ओमकार तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण ओमकारला बघतोय. समीकरण 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज. हा बॉल लेफ्ट केलाय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचेल जय हनुमान चिंचवली गोहे टीमचं 32 या आकड्यावरती. 25ची अजूनही गरज आहे 10 बॉलमध्ये. आडवा बाटणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकामध्ये. समीकरण आता बदलत चाललंय. शेवटचे 9 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 25 धावा. संदेश पाटील बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर मध्ये आलाय की काय असं वाटू लागलंय चिंचवली गोहेल संघ. कारण दोन्ही फलंदाज जे सेट नाही आहेत दिशांत आणि रोनित. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. शॉट फाईन लेगला. एक धाव इथून मिळतीये. एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. मोठे फटके अपेक्षित असतील चिंचवली गोहे टीमच्या बाजूने जर विचार केला. कारण ज्यावेळेस आकाश पाटील आणि संदेश पाटील ही जोडी बॅटिंग करत होती त्यावेळेस असं वाटलं की हे टार्गेट अगदी 4 षटकापेक्षा कमी ओव्हरमध्ये पूर्ण केलं जाईल. परंतु जसे ते दोघे बाद झाले तशा धावा मोठे फटके मात्र थांबलेत. 33 धावा धावफलकावरती. यस्टनच्या मागून प्रणित रणनीती मात्र आखतोय आणि तिथे साथ देखील ओमकार त्याला देतोय. ओरपिच बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू ओमकारच्या माध्यमातून बघायला मिळतोय. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 7 आणि 24 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 24. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. हाफ ट्रॅकर बॉल. पुनश्च व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केला. एक्स्ट्राची धाव ऍड होतीये. बॅट्समनच्या रेंज पासून बाहेर ठेवण्याचं काम मात्र इथे सुरू आहे ओमकारचं. मयूर सर जो गोलंदाजी करतोय तुमच्या बाजूला 12वा खेळाडू आहे मुळगावचा. त्याचं वय जाणायला नक्कीच आवडेल. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे. 16 वर्षाचा गोलंदाज आहे. यंग टॅलेंट ओमकार आंग्रे. फिरकीपट्टू ओमकार आंग्रे. आणखी एक चांगला बॉल आणि यस्टनच्या मागून प्रणितची चपलाई बघा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची आणखी एक धाव ऍड होतीये. धाव फलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. हे सगळे टॅलेंट यंग टॅलेंट आहेत खालापूर टेनिस बॉल क्रिकेटचे. एकूण धावा 35. 2 गडी बाद झालेत आकाश पाटील आणि संदेश पाटील. तदनंतर मोठे फटके थांबलेत. फ्लाइट दिली होती बॉलला पाठीमागच्या दिशेने. शॉट फाईन लेगला. तिथे फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं फंबल झालं प्रणितच्या माध्यमातून आणि दुहेरी धाव देखील कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपलाय. ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान चिंचवली गोहेट संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नको. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. अनेकांच्या शुभेच्छा येतात प्रशांतदादा खांडेकर यांना. आज आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. चला पटापट खेळा कारण यानंतर आमदार साहेबांचं मनोगत देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे. तर प्रशांतदादा खांडेकर तुम्हाला शुभेच्छा येतात.
तुमचे भाचे कैरेगावचे सागरजी पाटील यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा तुम्हाला देखील. तर अशा अनेक, कारण स्वतः प्रशांतदादा क्रिकेटर आहेत, समाजकारणामध्ये नेहमी व्यस्त असतात, राजकारणात ते अग्रेसर आहेत. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की चतुरस्त्र भूमिका असणारे प्रशांतदादा खांडेकर यांचा वाढदिवस. आज संपूर्ण पंचक्रोशीतील मंडळी आली त्यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि यापेक्षा काय पाहिजे की स्वतः आमदार साहेब खास या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. हीच खरी मोठी पोच पावते. आणि आमदार साहेबांचं विशेष कौतुक यासाठी होतं की आपल्या कार्यकर्त्याला कसं जपावं. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जसं पुढे चालू ठेवलंय तेच काम आमदार साहेब देखील करतायत. कार्यकर्त्याला जपण्याचं काम, मग तो अगदी तळागाळातला कार्यकर्ता असू दे, आमदार साहेब त्याला नेहमीच जपतात. म्हणूनच म्हणतात लोक की आमदार साहेब म्हणजे गुळ प्रमाणे त्यांना मुंगळे चिकटायला येतात, कार्यकर्ते चिकटायला येतात. त्यामागची खरी गोष्ट काय असेल तर कार्यकर्त्याला जपण्याची एक वेगळीच स्टाईल आहे ते आमदार साहेबांकडे. आणि आज ते या मुख्य मंचावर ते उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल विजयासाठी दावा करायचे 20. सर्वेश आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. फिरकीपट्टू सर्वेश, चांगला बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलं सर्वेशला. अबांतरची सिंगल ॲड होते धावफलकावरती. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 38 धाबा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू, 19 धावसंख्येची गरज. मोठे फटके मारावे लागतील आता जय हनुमान चिंचवली गोहे टीमला. दिशान बरेचसे चेंडू त्याने खेळलेत. 5 चेंडूचा खेळ त्याने केलाय. त्यानंतर रोनित, त्याने 3 चेंडूचा खेळ केलाय. इथे आणखी एक व्हाईट बॉल येईल. अवांतरची आणखी एक सिंगल ॲड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका आला ना तरी या मॅच मध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळेल. मोठे फटके अपेक्षित असतील. चांगली गोलंदाजी केली सगळ्याच गोलंदाजाने. रवी असेल, त्यानंतर प्रणीतला थोडासा मार पडला कारण त्यावेळेस संदेश पाटील बॅटिंग करत होता. त्यानंतर जशी संदेश पाटीलची रनआउटची विकेट गेली ना त्यानंतर कुठेतरी धावसंख्येचा आलेख खाली येताना बघायला मिळतोय. सर्वेश 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात सर्वेशने. आता कमबॅक करण्याची त्याला देखील गरज आहे. 6 बॉल 18 हे समीकरण या मॅच मधलं. प्रेक्षकांच्या अलोट गर्दी. सरपंच चषकामध्ये पर्वत दुसरं. आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांचा आज वाढदिवस. पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती. खोला टाकलेला बॉल, वेगवान बॉल, गतीने बीट करतोय तो रोनितला. पहिला बॉल निर्धाव टाकलाय कारण 2 व्हाईट बॉल आले, एक्स्ट्राच्या धावा त्याने खर्च केला आणि तदनंतरचा हा पहिला निर्धाव चेंडू. समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. आता चिंचोली गोहेचे पाटेराके म्हणत असेल एखादा मोठा फटका यायला पाहिजे. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध पुनश्च चेंडूने घेतलाय. प्रणीत तिथे पोहोचतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. समीकरण पुनश्च आता बदलेल. 4 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. काय गोलंदाजी करतोय ओमकार असेल, सर्वेश असेल. इम्प्रेसिव्ह कामगिरी या दोघांनी करून दाखवली आहे. यानंतर ठाणे नावे आणि खानाव ही लढत आपल्या भेटीला येईल. आज चांगले संघ आहेत खालापूर टेनिस क्रिकेटचे. सर्वेशचा हा वेगवान बॉल, पण त्याचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलं सर्वेशला. एक्स्ट्राची धाव ऍड होते धावफलकावरती. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 17 हे समीकरण या मॅच मधलं. एखादा मोठा फटका नवसंजीवनी देईल या धावफलकाला. 5 चेंडू डॉट झालाय. रोनित, वेगवान बॉल, खोलात टाकला होता, लॉंग ऑनला स्टेअर केलाय. फिल्डर तिथे आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. एकूण 42 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. ती रनआउटची विकेट संदेश पाटीलची कुठेतरी डोकेदुखी ठरते. जय हनुमान चिंचवली गोहे टीमला, कारण तदनंतरचा प्रवास फार कठीण राहिलाय या टीमचा. 3 बॉल 15 हे समीकरण.
हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुरेसा प्रॉपर टायमिंग नाही आहे मिड विकेटच्या दिशेने. तिथे ऋषी होता, एकच धाव मिळते आहे ती रोनितला आणि एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. दोन चेंडू 14 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडला येतोय दिशांत. आकाश आणि संदेश जसा बाद झाला तसं एकही मोठा फटका, एकही षटकार देखील नाही आणि एकही चौकार देखील नाहीये. थांबून ठेवलंय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पोल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे, एकच धाव मिळेल आणि आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल कारण 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. गणेश नाना पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. प्रवीणजी देशमुख यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपला देखील सन्मान आम्ही इथे करतोय. गणेश नाना पाटील यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या. 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. प्रणित मुलगाव या संघाने विजयाच्या दिशेने आता वाटचाल सुरू केले. विजय सुनिश्चित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा, याने कोणताही फरक पडणार नाही. एक चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सन्मान्य गणेश नाना पाटील यांचा शुभ सन्मान प्रशांतजी खांडेकर यांच्या शुभ असते. त्यानंतर प्रवीणजी देशमुख यांचा देखील सन्मान आम्ही इथे करतोय आणि मॅच जिंकली आहे ती मुळगाव संघाने. आणि यानंतर प्रवीणजी देशमुख आणि गणेश नाना पाटील यांचा सन्मान होतोय. आज या प्रशांतजी खांडेकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सरपंच चषकाच्या निमित्ताने आमदार साहेब उपस्थित राहिले. मी आमदार साहेबांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांना संबोधित करावं.